जय जय रघुवीर समर्थ. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगत्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परं गुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वैशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशमस्कंद पूर्वार्थ. दशमस्कंदी प्रथमोध्यायी वसुदेव देवकीचे पाही, कंसमारी पुत्र सहाही, शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश, गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रकटला तृतीयास. योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी, पूतना षष्ठात उद्धरली. शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकर्ण बाललीला, नवमी श्रीकृष्ण उखळी बांधिला. दशमी यमलार्जुन उद्धरला, एकादशी तारिले वत्स बक. आगासुरोद्धार द्वादशी, ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी. ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी, पंचदशी धेनुक कालिया युद्ध. षोडशी कालियाशी प्रसन्न, सप्तदशी त्याचे पूर्वकथन. दावानली वातती व्रजजन, अष्टादशी प्रलंब तारिला. एकोणविंशी व्रजानल शांती, विसात शरद ऋतू कथाती. 21व्यात अन्योक्ती वेणुगीत. चिरहरण 22शी, यज्ञपत्नीवरी कृपा 23शी. इंद्रयज्ञ निवारण 24शी, पंचविशी गोवर्धनोद्धारण. श्रीकृष्ण चर्चा 26शी, श्रीकृष्णाभिषेक 27शी. नंद बंधमुक्ती 28शी, 29शी रासलीलारंभ. गोपी विरह 30सात, गोपिका गीत 31सात. गोपीशी कृष्णदर्शन 32सात, महारास 33शी. सुदर्शन शंखचूडोद्धार 34शी, युगलगीत 35शी. अरिष्टोद्धार अक्रूर गमन 36शी, 37शी केशी व्योमोद्धार. अक्रूर व्रजयात्रा 38शी, मथुरागमन 39शी. श्रीकृष्ण स्तुती 40शी, 41शी मथुरा प्रवेश. कुब्जेवर कृपा धनुष्यभंग, कंस व्याकुळता 42शी सांग.
कुलयोद्धार मल्लयुद्धरंग 43 निवेदिला. चाणूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्यात कथन. कृष्ण बलराम सूत्रबंधन गुरुकुल प्रवेश 45. उद्धव व्रजयात्रा 46. उद्धव गोपी भ्रमरगीताशे 47व्या अध्यायाशी केले निवेदन. अध्याय 48. श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी. अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी शके 1946 आणि आता पौर्णिमा लागत आहे. आजचा श्री दत्त जयंतीचा पवित्र असा दिवस आहे. श्री गुरुचरित्रामध्ये भगवान श्री दत्तात्रय, त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्यानंतर श्री नरसिंह सरस्वती आपल्या कारंजा येथे ज्यांचा जन्म झाला त्यांचं संपूर्ण चरित्र जे आहे ते कथन केलेलं आहे सिद्ध नामधारक संवादाच्या रूपाने. मुळामधली जी पोथी आहे ती आपण जरूर वाचावी. खूप रसाळ अशी पोथी आहे. आपले टेंबे स्वामी महाराज वासुदेवानंद सरस्वती यांनीसुद्धा श्री गुरुचरित्र कथासार नावाचं एक छोटंसं प्रकरण लिहिलेलं आहे. त्यामध्ये गुरुचरित्रातील सगळ्या 52+1 म्हणजे 53 अध्यायांचं अगदी थोडक्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये किंवा 7-8च ओव्या असतील अशा प्रकारे एक लिखाण केलेलं आहे. ते सुद्धा खूप छान आहे. आज भगवान श्रीधर स्वामी यांचेसुद्धा जन्मदिवस आहे. दत्त जयंतीच्या दिवशीच त्यांचा जन्म झाला. तारीख होती 7 डिसेंबर 1908 दत्त जयंती. श्रीधर स्वामींचं पूर्ण चरित्र जे आहे खूप अद्भुत असं चरित्र आहे. स्वतः समर्थांनी त्यांना भगवान नामे संबोधणं असं एका सवाईमध्ये म्हटलेलं आहे. समर्थांनी त्यांना भगवान ही पदवी दिली. असे श्री भगवान श्रीधर स्वामी यांचं चरित्रसुद्धा प्रत्येकाने ऐकावं असंच आहे. आता जी पुण्यतिथी येईल त्यांची ती 52वी पुण्यतिथी आहे. चैत्रवद्य द्वितीयेला 50व्या पुण्यतिथीनिमित्त फेसबुकवर माझी प्रवचनं झाली होती. 13 प्रवचनं जी आहेत ते यूट्यूबच्या माध्यमावर उपलब्ध आहेत. तीसुद्धा सर्वांनी जरूर ऐकावी. त्यांच्या चरित्रातनं खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत. खूप खूप. जसं आपण वासुदेवानंद सरस्वतींचं जे चरित्र आहे तसंच यांचंसुद्धा चरित्र खूप चांगलं चरित्र आहे. त्याचप्रमाणे आता आपण आज जो भाग घेणार आहोत तो अध्याय म्हणजे 46वा अध्याय, दशमस्कंधातील 46वा अध्याय. कालचा भाग आपण पाहिला. आता त्या ठिकाणी या दोघांना म्हणजे बलराम आणि श्रीकृष्ण यांना आता आपल्या घरी जाण्याची आज्ञा झाली आहे. त्याप्रमाणे ते मथुरेला परत आले आणि मथुरेला आल्यानंतर त्या मथुरेतील सगळ्या लोकांना खूप आनंद झाला. जसं आपलं हरवलेलं धन प्राप्त व्हावं इतका आनंद. नष्टलब्ध धना इव. नष्ट झालेले धन जसं लब्ध म्हणजे आपल्याला पुन्हा परत मिळतं तेव्हा जसा आनंद होतो तसा आनंद सगळ्या मथुरावासियांना झाला. आता या अध्यायामध्ये उद्धवाचे व्रजगमन हा भाग आपल्याला पाहायचा आहे. आता 2 गोष्टी लक्षात घ्या. आत्ताच आपण एक कथानक पाहिलं त्यामध्ये अक्रूर आहेत जे भगवंतापेक्षा मोठे आहेत वयाने. ते त्यांना काका म्हणतात ते अक्रूर. आणि आता जो भाग आहे तो उद्धवांचा आहे. त्यांचा संदर्भ या ठिकाणी येतो. आता या दोघांमध्ये फरक आहे. अक्रूर जे आहेत ते भक्तिमार्गी आहेत आणि उद्धव जे आहेत तर ते ज्ञानमार्गी आहेत. आता भक्तिमार्गामध्ये कसं की भोळा भाव सिद्धी जावं. भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव इय ग्रंथी. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भक्तिमार्ग. आता कसा भक्तिमार्ग? खूप लोकांनी भरलेली बस आहे, एखादी रेल्वे आहे, ती आपल्यासमोर आली, स्टेशनवर बसस्टँडवर आली, त्यामध्ये आपण प्रवेश करतो. त्या ठिकाणी सुद्धा भक्तिमार्गच असतो. तेव्हा अशी शंका नसते की या ड्रायव्हरला नीट चालवता येईल की नाही. फक्त आपण आतमध्ये जायची आवश्यकता असते आणि एकदा आपण आतमध्ये गेलो की तो आपल्याला सुगम पंथे नेऊन घाली जेथेल तेथे. असा आपला प्रवास या जीवनाचा सुद्धा होतो आणि आपल्या प्रपंचाचा सुद्धा प्रवास त्या भगवंतावर भरोसा ठेवल्याने, श्रद्धा ठेवल्याने, भक्ती ठेवल्याने सहजपणे सुकर होतो. आता उद्धव जे आहेत ते तर्कप्रधान आहेत. अक्रूर हे भावप्रधान आहेत. उद्धव हे तर्कप्रधान आहेत.
अक्रूराचं आपण पाहिलं जेव्हा ते व्रजामध्ये आले, तेव्हा त्या ठिकाणी आल्याबरोबर त्याने रथातून उडी मारली, खाली आले आणि ती जी रेती होती, रमण रेती, त्या व्रजामधली जी माती धूळ आहे, तिच्यामध्ये ते लोळले. आणि भक्तिमार्गी माणूसच असं करू शकतो. ध्यानमार्गी असेल तर तो म्हणतो याच्यानेच काय साधणार आहे, म्हणून तो नुसतं उभं राहूनच फक्त हात जोडेल. पण भक्तिमार्गी जो आहे तो स्वतःला शरणागत, स्वतःला झोकून देईल त्या ठिकाणी. असा दोघांमधला फरक आहे. त्यामुळे प्रेमाचं सर्वोच्च स्थान जर काही असेल तर ते वृंदावन आहे, ती व्रज आहे, ते गोकुळ आहे. ज्या ठिकाणी गोपी ज्या आहेत त्यांचं प्रेम जे आहे ते आपल्याला पाहायला, अनुभवायला मिळतं. अगदी आत्ता आमचे दत्त संप्रदायाचे अधुरी असणारे नाना महाराज तराणेकर यांनासुद्धा त्या ठिकाणी वृंदावनामध्ये भगवंताचं दर्शन झालं. त्यांची इच्छा होती या ठिकाणी दर्शन व्हावं आणि त्याप्रमाणे स्वतः भगवंतांनी त्यांच्याशी ते बोललेले आहेत. असा हा भक्तिमार्ग आहे. पण उद्धव जे आहे ते तर्कप्रधान असल्यामुळे ते मात्र आता प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घेणार. एखादी गोष्ट सांगितली की लगेच विश्वास ठेवणार नाही. त्याची प्रचिती, त्याचा प्रयोग, त्याचा अनुभव आला तर मग मी पाहीन असं म्हणणारा हा ज्ञानमार्गी असतो. पण शेवटी कुठलाही मार्ग असला तरी त्याला भक्तिपंथाने मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. स्वभावे म्हणजे सहजपणे भगवंताची प्राप्ती ही भक्तिमार्गानेच होते. आणि हे उद्धवांना दाखवून द्यायचं होतं, म्हणून भगवंतांनी उद्धवांची योजना व्रजाकडे केली. तुम्ही आता व्रजामध्ये जा असं त्यांना सांगितलं. शुकदेव परीक्षिती राजाला सांगत आहेत, वृष्णीनाम प्रवरो मंत्री कृष्णस्य दैतः सखा शिष्यो बृहस्पते साक्षात उद्धवो बुद्धी सत्तमः. उद्धव हा वृष्णी वंशाचा एक श्रेष्ठ मंत्री होता. काल आपण एका श्लोकामध्ये पाहिलं, 15व्या श्लोकाच्या अध्यायाचा 45व्या अध्यायामध्ये हे सगळे वंश जे आहेत कृष्णाचे, ते वंशाची नावं त्यामध्ये दिली. यदू, वृष्णी, अंधक, मधु, दाशार आणि कुकुर असे वंश आहेत. त्यामधला वृष्णी वंश जो आहे त्यामधला श्रेष्ठ असणारे हे उद्धव आहेत. आणि त्या उद्धवांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे देवांचे गुरु जे बृहस्पती आहेत, त्या बृहस्पती देवतांचे शिष्य असणारे हे उद्धव आहेत. आणि शिवाय पुन्हा अजून एक त्यांचं काय म्हणतात आपण क्वालिफिकेशन म्हणूया आपण, की भगवंताचे प्रिय आहेत, श्रीकृष्णाचे प्रिय मित्र आहेत. तमाह भगवान प्रेष्ठम भक्तम एकांतिनम क्वचित गृहीत्वा पाणिना पाणीम प्रपन्नाति हरो हरिही. आता इतका प्रिय असणाऱ्या भक्त उद्धवाच्याकडे भगवंत आता त्या ठिकाणी उद्धवाचा हात आपल्या हातात घेतला आणि भगवंत त्यांना सांगतात. आता भगवंताची आज्ञा आहे, गच्छ उद्धवम व्रजम सौम्यम पितरार्नो प्रीतिमावह. तुम्ही आता गोकुळामध्ये जा, व्रजामध्ये जा आणि त्या ठिकाणी नंदबाबा आहेत, यशोदा आहे, रोहिणी आहे माता, त्याचबरोबर त्या ठिकाणी गोप आहेत, गोपी आहेत, तिथली गाई वासरं आहेत, तिथला निसर्ग आहे, ती यमुना नदी आहे, त्या सगळ्यांचं दर्शन घ्या आणि त्यांना माझा निरोप द्या. ते माझ्या विरहामध्ये खूप व्याकुळ झालेले आहेत. मला तरी आत्ताच त्या ठिकाणी जाणं होणार नाही, म्हणून तुमची योजना मी करत आहे. की ज्यांनी माझ्यासाठी लौकिक प्रपंचाचा त्याग केला अशा गोपी त्या ठिकाणी आहेत. नारद भक्तिसूत्रामध्ये गोपींना यथा गोपी व्रजानां, व्रजामधल्या गोपीने जसं भगवंतावर प्रेम केलं तसं ते प्रेम आदर्श प्रेम आहे असं नारद भक्तिसूत्रामध्ये म्हणलेलं आहे. आमच्या पावसचे स्वरूपानंद स्वामी जे आहेत त्यांनी आपल्या भक्तांना काही पत्र लिहिलीत. त्यामधलं एक पत्र जे आहे ते या ठिकाणी वाचून दाखवतो. जन्मोनय संसारी साधावे सोहित ठेवोनी या चित्त भगवंती. भगवंती चित्त ठेवोनी सर्वदा सुखे करी धंदा व्यवहार. धंदा व्यवहार ओघासे जो आला पाहिजे तो केला दक्षपणे. म्हणजे प्रपंचात दक्षता पाहिजेच. दक्षपणे लक्ष लावोनी अंतरी. प्रपंचातलं जे काय आहे सुखे करी काम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, त्याप्रमाणे. आणि चिंता वा श्रीहरी भक्तिभावे. भक्तिभावे करी हरीचे चिंतन तया समर्पूर्ण सर्व कर्मे. सगळे कर्म जे आहेत ती भगवंताला अर्पण करून
अंतरंगामध्ये भगवंताचं प्रेम, भगवंताचं ध्यान ठेवून प्रपंचातला सगळा व्यवहार करावा. आणि याच्याने काय होईल? स्वरूपानंद स्वामी म्हणतात, कर्मबंधातून होऊनही तो मुक्त. कर्मबंधनातून तो मुक्त होतो. कर्म केलं की त्याचं फळ मिळणारच आहे, पण आता कर्मच भगवंताला अर्पण केल्यामुळे ते कर्म कसंही असो, यश दे वा न दे तुझी सत्ता, हा ते सुबोध गुरूंचा आमचे गोंधळेकर महाराजांच्या उपासनेमध्ये आपण म्हणतो. तर ते स्वामी स्वरूपानंद म्हणतात, साधितो स्वहित स्वामी म्हणे. आपलं स्वहित साधायचं असेल तर भक्ती मार्गाशिवाय दुसरा चांगला उपाय नाही. आता हे उद्धव जे आहेत ते त्या ठिकाणी जायला निघतात आणि ते सांगतात की कृष्ण त्यांना सांगतात की मी तिथून निघताना सगळ्यांना सांगितलं होतं की मी परत येईन. आता मी परत येईन हा शब्द आतासुद्धा 6 डिसेंबरपासून 5 डिसेंबरपासून पुन्हा तो प्रचलित झाला आहे पुन्हा. पण कसं बसं आपले प्राण धरून प्राणकंठाशी आणून हे व्रजामधले माझे सगळे सखे सोबती या गोपी ज्या आहेत त्या ठिकाणी जीवनकंठित आहेत. त्यामुळे त्यांना जाऊन सांगा की मी पुन्हा येईल त्या व्रजामध्ये, गोकुळामध्ये. आणि शुकदेव आपल्याला सांगतात, कृष्ण असे म्हणाले तेव्हा उद्धव आपल्या स्वामींचा, भगवान श्रीकृष्णाचा निरोप घेऊन रथारूढ झाले आणि नंद गोकुळाकडे ते निघाले. सूर्यास्ताच्या वेळेस ते त्या ठिकाणी जाऊन पोचले. आता हा अध्याय वाचताना अक्रूराची जी परिस्थिती आहे ती लक्षात घ्या. अक्रूराने तिथे गेल्याबरोबर खाली उडी मारली आणि त्यामध्ये आपलं देह झोकून दिला. आता इथे नंदबाबांच्या व्रजामध्ये ते पोहोचले आणि रानातून येणारे गुरं जे आहेत ती परत येण्याची वेळ होती, गोरेचं मुहूर्त आहे. आणि त्या खुरांमुळे उडालेला धूळ जो आहे त्या धुळीमुळे सगळा यांचा असा रत्नजडित असा रथसुद्धा झाकून गेला होता. म्हणजे आता ज्ञानमार्गी जो आहे त्यांचं लक्ष जे आहे त्या या गोष्टीकडे असतं. आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर सगळ्या गायींचं वगैरे दर्शन, गायी सगळ्या धावत आहेत, आपापल्या वासराकडे त्या धावत आहेत, हे सगळं त्यांना दिसलं. गायंतीश्च भीश्च गायंती अभिश्च कर्माणी शुभानी बलकृष्णयोः स्वलंकृताभिर गोपीभिर गोपैश्च सुविराजितम. अनेक प्रकारचे वस्त्र अलंकार घातलेल्या गोपी, गोप बलराम श्रीकृष्णांच्या चरित्राचं, त्यांच्या एक प्रसंगाचं गायन करीत त्या ठिकाणी असलेले त्यांना दिसले. अग्न्यार्का, अग्नी, नंतर अर्क म्हणजे सूर्य, अतिथी, नंतर ब्राह्मण, देवता आणि पितर, या सर्वांना धूप, दीप, फुलं वाहून त्यांची पूजा सगळीकडे सुरू होती. संध्याकाळची वेळ होती. तुळशीच्या पुढेसुद्धा दिवे लावण्यात आले आणि श्रीकृष्णाचा भक्त उद्धव त्या ठिकाणी व्रजामध्ये आला. तमागतम समागम्य कृष्णस्य अनुचरम प्रियम, कृष्णाचा प्रिय अनुचर त्या ठिकाणी येऊन पोहोचला. नंदः प्रीत परिष्वज वासुदेवाधी चार्चयत. आता नंदबाबाने आल्याबरोबर त्यांचं स्वागत केलं, त्यांना आलिंगन दिलं आणि जसं काही आपला कृष्णच परत आला या भावनेने नंदबाबांना उद्धवांना भेटून आनंद झाला. भोजितम परमान्नेने, अतिथी आल्यानंतर संध्याकाळची वेळ आहे, ते येऊन बसले, स्थानापन्न झाले, त्यांचं पूजन झालं आणि आता त्यांना पक्वानांचं भोजन वाढलेलं आहे. गतश्रमम पर्यपृच्छत, थोडासा श्रमपरिहार झाला, थोडासा आराम पण झाला. आता नंदबाबा या उद्धवांना एक एक प्रश्न विचारत आहेत. कजिदंग महाभाग सखाह न शूरनंदन, की वसुदेव आता तुरुंगातून मुक्त झाला का? कारण ही बातमी आता इथं आली होती की कंस मारलेला गेलेला आहे. त्यामुळे वसुदेव आणि देवकी आता कारागृहातून सुटले का? उग्रसेनाचं काय आहे? उग्रसेन काय करत आहे? ते राज्यसिंहासनावर बसले का? अशा अनेक प्रश्न विचारले. दिष्ट्या कंसो हत पाप सानुग स्वेन पापमना, आपल्या केलेल्या कर्माचं फळ म्हणून पापी कंस आणि त्याचे 8ही भाऊ, मागच्या अध्यायामध्ये त्यांची नावंसुद्धा आले 2 अध्यायापूर्वी, हे सगळे मारले गेले. कारण जो धार्मिक आहे, जो सत्शील आहे, जो भगवंताचा भक्त आहे, त्यांचा नेहमी यांनी द्वेष केला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आता हे सगळे मारल्या गेलेलं आहे. हतः पापः सानुगः स्वेन पापमना. आणि आता प्रश्न विचारतो नंदबाबा की तो कृष्ण आमची आठवण काढतो का?
त्याची आई, हितचिंतक, मित्र, गोप या ठिकाणी आहेत. या सगळ्यांची आठवण आमचा श्रीकृष्ण काढतो का? एवढंच नाही, पण इथल्या गायी, इथलं वृंदावन आणि हा गोवर्धन पर्वत हे सुद्धा कृष्णाची आठवण काढतात. म्हणून त्यानं ती कल्पना दिली. आणि दावाग्निर्वात वर्षाश्च वृषसर्पाश्च रक्षिताः. आता बऱ्याच दिवसानंतर उद्धवांची भेट झाली असल्यामुळे उद्धवांना काही गोष्टी माहीत नसतील म्हणून कृष्णाच्या प्रेमाखातर त्या नंदबाबांनी कृष्णाच्या अनेक घटना आत्तापर्यंत ज्या त्या वृंदावनामध्ये गोकुळामध्ये घडल्या त्या सगळ्या सांगायला सुरुवात केली. ते म्हणतात की वणवा आहे, तुफान आहे, पाऊस आहे, वृषासुरासारखा दैत्य आहे, अजगर योनी आहे. या सगळ्यांपासून आमच्या सगळ्या लोकांचं त्यांनी रक्षण केलं. श्रीकृष्णाच्या चरणचिन्हाने पवित्र झालेली ही सगळी भूमी आहे. आणि आता देवांच्या महान कार्यासाठी हा श्रीकृष्ण या ठिकाणी मनुष्य रूपामध्ये अवतरलेला आहे. आमचं भाग्य आहे की त्याचं बालपण आमच्या घरी गेलं, आम्हाला त्याची सेवा करता आली आणि त्या निमित्ताने जवळून कृष्णाचं दर्शन आम्हाला झालं. कंस नागावित प्राणम मल्लौ गजपतीम तथा. कंस जो आहे, हजारो हत्तींचं बळ असणारा कंस, त्यालासुद्धा त्याने मारलं. त्याचे 2 पैलवान जे होते, चाणूर आणि मुष्टिक, त्याप्रमाणे कोलयापीड हा हत्ती आहे, त्यांनासुद्धा त्यांनी सहजपणे मारलेलं आहे. आता हे सगळं बोलत असताना पुन्हा आठवण होती त्या दैत्यांची. प्रलंब, धेनुक, अरिष्ट, तृणावर्त, बक, त्याच्यानंतर बकी म्हणजे पूतना, या सगळ्यांचं कसं दैत्यांना त्यांनी कसं मारलं हे सगळं ते उद्धवांना सांगत आहे. शुकदेव म्हणतात, अशा प्रकारे भगवंताच्या लीलांचं स्मरण करत असल्यामुळे आणि भगवंताच्या प्रेमामुळे व्याकुळ झालेले ते नंदबाबा डोळ्यामध्ये अश्रू आणून प्रेमापोटी या सगळ्या गोष्टी बोलायला लागले. तेव्हा एक क्षण असा आला की त्यांना आता शब्दसुद्धा मुखातून फुटत नव्हते. इतका तो आवेग प्रेमाचा त्यांच्या ठिकाणी आला. यशोदा जी आहे तीसुद्धा त्या ठिकाणी होती आणि तीसुद्धा डोळ्यातून अश्रू वाहत हे सगळं त्यांचं बोलणं ऐकत होती. नंद महोद उद्धव मुदा. नंद आणि यशोदा यांच्या ठिकाणी असलेलं भगवंताबद्दलचं जे प्रेम आहे ते पाहून उद्धव आनंदमग्न झाले. आता मगाशी म्हणलं, उद्धव हे तर्कप्रधान आहेत आणि अक्रूर हे भक्तिप्रधान आहेत. पण या सगळ्या परिस्थिती पाहून, यांचं बोलणं पाहून, त्यांचा आवेश पाहून, त्यांच्या डोळ्यातले सतत वाहणारे अश्रू पाहून या उद्धवांचं मनसुद्धा आता प्रेमाने भरून आलं. तेव्हा उद्धव म्हणतात, चराचरांचे गुरु असणारे भगवंत जे आहेत ते तुमच्याकडे लहानाचे मोठे झाले, बालपण त्यांचं तुमच्याकडे गेलं. तुम्ही दोघे खूप भाग्यवान आहात. नारायणे अखिल गुरु यत्कृता मतिरीदृशी. अन्वीयभूतेषु विलक्षणस्य ज्ञानस्य चेशात इमं पुराणो. सगळ्या शरीरात प्रवेश करून त्या शरीरामध्ये राहणाऱ्या म्हणजे प्रकृतीपूर्ण निराळ्या असणारं ज्ञानस्वरूप असे भगवंत जे आहेत त्यांच्या लीला तुम्हाला इतक्या जवळून या ठिकाणी पाहता आल्या. आता अजून 2 गोष्टी या ठिकाणी एक श्लोक खूप छान दिलेला आहे. यस्मिन् जनाः प्राणवियोगकाले क्षणं समावेश्य मनोविशुद्धं निर्वृत्य कर्माशयमाशु याति परांगतीं ब्रह्ममयोर अर्कवर्णः. गीतेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे श्लोक आहेत. अंतकालेच मामेव स्मरण उक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नात्यस्त संशयः. आणि पुढचा श्लोक 8व्या अध्यायामध्ये हे 2 श्लोक आहेत. यम यम वापि स्मरण भावम. जो जो ज्या वेळेस माझं स्मरण करेल आणि त्यजन्त्यन्ते कलेवरम, माझं स्मरण करील जो या देहाचा त्याग करील त्याला तम तम तेवे येती, त्या सगळ्यांना कौंतेय अर्जुनाला भगवंत सांगतात, सदा तद्भाव भावितः. त्यांना माझ्या स्वरूपामध्ये माझ्या स्वरूपामध्ये त्यांना घेऊन येतो आणि ते माझ्याशी एकरूप होतात, असे श्लोक आहेत. तसंच इथे म्हणलेलं आहे, प्रयाण वियोग काले यस्मिन् जनाः समावेश मनोविशुद्धम. की क्षणभर देखील का असेना पण मरताना जो माझं स्मरण करेल एकाग्रचित्ताने तो सर्व कर्म वासना आत्तापर्यंत केलेले सगळे पाप जे आहेत ती त्याचे धुवून निघतात
आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी असा मोक्षाची प्राप्ती त्याला सहजपणे होते. आगमिष्यत्य दीर्घेन कालेन वृजम अच्युतः प्रियं विधास्यते पित्रोर भगवान सात्वतां पती. सर्व यादवांचा शत्रू असणाऱ्या कंसाला या श्रीकृष्णाने आखाड्यामध्ये मारलं आणि आपल्याजवळ येऊन कृष्णाने जे सांगितलं ते म्हणणे आता तो खरे करणार आहे. उद्धव सांगत आहेत नंदबाबाला. हत्वा कंसं रंगमध्ये प्रतीपं सर्वसात्वतां यदा वह समागत्य कृष्ण सत्यम करोति यत्. जे ते म्हणले त्याप्रमाणे आता ते सत्यामध्ये उतरण्यासाठी आता काही वेळ लागणार नाही. आणि म्हणून ते नंदबाबांना सांगतात, मा खिद्यतं महाभागौ दृक्षतः कृष्णमंतिके अंतर्हृदी सहभूतानां आस्ते ज्योतिरवैधसी. की तुम्ही आता खेद करू नका. कृष्णांना लवकरच तुमच्याजवळ तुम्ही पाहाल. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे लवकरच या व्रजामध्ये तुमच्या भेटीला दर्शन देण्यासाठी, तुमचं दर्शन घेण्यासाठी ते येणार आहेत. जसा लाकडामध्ये अग्नी हा व्यापून असतो, तो दिसत नाही, त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी तोच भगवंत जो आहे तोच या वेळेस भगवान श्रीकृष्ण आणि बलरामाच्या रूपाने आपल्या घरामध्ये विराजमान आहे. आणि सर्व चराचरामध्ये तोच असल्यामुळे ते भगवंत तुमच्यापासून दूर नाहीत असं ते सांगतात. म्हणजे आता ज्ञानमार्गापासून ते आता हळूहळू भक्तिमार्गाकडे उद्धव वळत आहेत. न ह्यस्याति प्रियं कश्चिन न प्रियो वाच्यमानिनः नोत्तमो नाधमो नापि समानस्य समोपि वा. भगवंत कसे आहेत ते सांगतात. उद्धव सांगत आहेत आता की त्यांना कोणीही प्रिय नाही. हा माझा आहे, हा मला अप्रिय आहे, मला याचं तोंडसुद्धा नाही पाहायचं आणि हा माझा प्रिय असल्यामुळे मी याच्या संगतीत नेहमी राहील असा आपपरभाव भगवंताच्या ठिकाणी नाही. कारण भगवंताच्या मायेने निर्माण झालेले जे जे आहे चराचरामध्ये, मग तो सूर्य असो, ते पाणी असो, ते हवा असो, जे काही असेल त्याचा वापर ते कुठलाही भेदभाव न ठेवता सगळ्यांसाठी समभावाने ते सगळ्यांकडे पाहतात. चांदणं असेल तर त्या चांदण्याचा आनंद भक्तांना जसा होतो, तसेच चोर जे आहेत ते त्यांच्या मनामध्ये वेगळे विचार असल्यामुळे त्यांना त्याची अडचण होते. हा भाव वेगळा. आणि हा जो फरक जो आहे तो आपल्या जीवाच्या दशेने निर्माण झालेला फरक आहे. अन्यथा चांदणं तेच आहे. भगवंताचा त्या चांदण्यातला वर्षाव जो आहे तोसुद्धा तोच आहे. पण आपण कशा प्रकारे ग्रहित करतो, आपण कसं ग्रहण करतो यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. सगळ्यांमध्ये समभाव असणारे भगवंत आहेत. कोणीही त्यांच्या दृष्टीने चांगला नाही किंवा उत्तम नाही किंवा मध्यम नाही, अधमसुद्धा नाही. न माता न पिता तस्य न भार्या सुतादया. भगवंताचं लक्षण सांगतात की त्यांचे कोणी माता पिता नाही, पत्नी पुत्र नाही, कोणी आपला नाही की परका नाही. आता हे कसं सिद्ध करायचं? जेव्हा आता आपण या 10व्या स्कंदाच्या शेवटी आपण जेव्हा पोचतो भगवंताचं स्वधामगमन जे पुढे आपण पाहणार आहोत, त्यावेळेस आपणच निर्माण केलेला हा सगळा वंश जो आहे, त्या वंशामधले सगळी जणं आपलेच पुत्र पौत्र नातू पंतू हे जे आहेत ते निर्माण करताना आनंद नाही आणि ते लयाला जातानासुद्धा दुःख नाही, अशी भगवंताची स्थिती आहे. आणि त्या दोन्ही परिस्थितीमध्ये ते समबुद्धीने समत्वाने राहतात. न चास्य कर्म वा लोके सदस्मिन श्रेयोनिषु. म्हणजे त्यांना या ठिकाणी जन्म घेतल्यानंतर कुठलंही कर्तव्य नाही. आपल्याला कर्तव्य आहे, शाळेमध्ये जावं लागतं, कर्तव्य आहे, शाळेमध्ये पास व्हावं लागतं, हे आपल्याला कर्तव्य आहे. आणि नाही पास झालं तर बघ असं म्हणून आईवडिलांनी जेव्हा आपल्याला दमदाटी केली तेव्हा मग कुठेतरी बळजबरीने आपण अभ्यासाला लागतं. पण ते कर्म करावं लागतं आपल्याला. पण भगवंतासाठी तसं काही नाही, कारण त्यांना ते आधीपासून सगळ्याच गोष्टी येत असतात. म्हणून भगवंताचे जे अवतार आहेत त्या अवतारांचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्यांनी देवांनी अवतार घेतला तो सात्विक अवतार, लीला म्हणून सात्विक अवतार घेतला. त्यानंतर तामसिक अवतारसुद्धा भगवंताने घेतला, म्हणजे मत्स्य इत्यादी तामसिक अवतार. आणि त्यानंतर मिश्र अवतारसुद्धा झाले मनुष्याच्यामध्ये. आणि भगवंताचे अवतार आपण जाणतो ते आता संतांच्या रूपामध्ये सुद्धा भगवंत या ठिकाणी आपलं कार्य करीत आहेत. यथा भ्रमरिकादृष्ट्या भ्राम्यतीव महीयते चित्ते कर्तारि तत्रात्मा
कर्तैवाहं धिया स्मृतः. ज्याप्रमाणे मनुष्य वेगाने गोल गोल फिरतो, आपण आपल्या भोवती फिरतो, कायेन वाचा मनसेंद्रिया वा प्रदक्षिणा घालतो. प्रदक्षिणा घालत असताना आपल्या घरामध्ये, त्या देवघरामध्ये, आपण जिथे कुठे मांडवात असू, एखाद्या कार्यक्रमात असू, त्यावेळेस आपण जेव्हा वेगाने फिरलो तर सगळी पृथ्वी फिरत आहे असं आपल्याला वाटतं. थोडासा रिलेटिव्हिटीचा सिद्धांत असल्यासारखा आहे. त्याप्रमाणे सर्व काही चित्तच असूनही त्या चित्तामध्ये अहंकार, अहमबुद्धी असल्यामुळे हे मी केलं असं माणसाला वाटतं. हा भ्रम आहे. तो भ्रम माणसाच्या ठिकाणी देहबुद्धीने निर्माण झालेला असतं. पण भगवान श्रीकृष्ण हे फक्त आपल्या दोघांचेच पुत्र आहेत असं नाही. आता उद्धव त्या भगवंताच्या स्वरूपाचं व्यापकत्व जे आहे ते नंदबाबांना सांगतात. सर्वेषाम आत्मजो ह्यात्मा पिता माता स ईश्वरः. सगळ्यांचे आत्मा, पुत्र, पिता, माता, स्वामी हे सुद्धा हेच आपले दोन्ही पुत्र आहेत. एवं निशासा बृहतोर व्यतीता. म्हणजे असं बोलत असताना संपूर्ण रात्र निघून गेली. केव्हा रात्र संपली हे सुद्धा लक्षात आलं नाही. नंदबाबा आणि उद्धव यामधला संवाद सुरू आहे. पहाटेची वेळ झाली. आता गोपी उठलेल्या आहेत आणि दिवे लावून देवापाशी, तुळशीपाशी दिवे लावून त्या वास्तुदेवतेचे पूजन करीत आहेत आणि नंतर आता त्या दिवसाच्या आपल्या कामधंद्याला सुरुवात करीत आहेत. गोपींच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज होत आहे. ज्या ठिकाणी गाईची धार काढत आहेत त्या ठिकाणी धार काढण्याचा आवाज होत आहे. सगळीकडे लगबग आहे आणि ती प्रभात वेळ जी आहे ती आलेली आहे आणि सगळे रस्ते जे आहेत, गल्ल्या ज्या आहेत ते दिव्य रत्नांनी, त्यांच्या प्रकाशाने झगमगत आहेत. निरस्यते येन दिशाम अमंगलम. आता याचा परिणाम काय आहे? वातावरण जेव्हा चांगलं असतं तेव्हा त्या ठिकाणी जेव्हा आपण जातो तेव्हा त्या वातावरणामध्ये आपलं मनच प्रसन्न होतं. गोंदवलेकर महाराज ते सांगतात की आपला संसार असा असावा की आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला आपण काहीतरी खूप चांगलं काम केलं म्हणून आपली यांच्याशी ओळख झाली आणि आपण त्यांच्या घरी आलो आणि तिथल्या वातावरणामध्ये तो रंगून गेला पाहिजे. त्याला भगवंताचं स्मरण अखंड आपल्याकडे आल्यानंतर झालं पाहिजे. असा संसार जो आहे तो संसारी असोनी मुक्त, तो जे जाणावा संयुक्त, अखंड पाहे युक्तायुक्त विचार नाही. अनेक गोष्टी, कारण त्या राकेश महाराजांच्याबरोबर रात्री बोलणं झालं, खूप अर्धा पाऊण तास बोलणं झालं. राकेश महाराज म्हणजे आपले एकेहाळी मठाचे तरुण मठपती आहेत. दासबोधाच्या वाचनाने कसा फरक पडला हे ते मला सांगत होते की आता दासबोधाचं अखंड दासबोध पारायणामध्ये दर महिन्यामध्ये 2 पारायण ते करीत असतात. आता ते म्हणतात की इतक्या गोष्टी समर्थाने आपल्याला सांगून ठेवलेल्या आहेत की आता त्यांच्याशिवाय इतरत्र कुठेही जाऊ नये. आता ते मठपती आहेत. मठपतींचा हा अभिप्राय आहे. त्यांची खंत थोडीशी आहे की सगळ्याच मठपतींनी अशा प्रकारे पारायण केलं पाहिजे. अखंड समर्थांचा सत्संग जो आहे तो या पारायणाच्या निमित्ताने, सद्ग्रंथाच्या वाचनाने आपल्याला घडत जातो. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायोज्यतेची वाट गवसेल की. जे ज्ञानमार्गी होते ते उद्धव आता भक्तिमार्गाकडे वळत आहेत, हेच यातून आपल्याला दिसून येतं. आता सगळ्या दिशांचं अमंगल म्हणजे जे काही वाईट गोष्टी आहेत त्या दूर होण्यासाठी तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय, हे जसं वेदांमध्ये म्हटलेलं, उपनिषदांमध्ये म्हटलं त्याप्रमाणे हे वातावरण तयार झाल्यामुळे तिथे असणारा अंधकार, तिथे असणारं अज्ञान हे हळूहळू ते दूर झालं. जसा सूर्य उगवल्यावर सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आपल्या एकनाथ महाराजांचं भारूड आहे. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर. आता आडवा डोंगर कशाचा आहे? हा आपल्या देहबुद्धीचा आहे. सूर्य उगवणार आहे, सूर्य मावळणार आहे, सूर्याची गती जी आहे ती भगवंतांनी दिल्याप्रमाणे सुरू आहे. आपल्या दृष्टीने सूर्योदय आहे, आपल्या दृष्टीने सूर्यास्त आहे, पण मुळाशी जाऊन पाहिलं तर तो सूर्य केव्हाही आपल्याबरोबरच आहे. तो त्या शक्तीच्या, त्या तेजाच्या रूपाने आपल्या शरीरामध्ये तो केव्हाही आहेच आहे. म्हणून सर्व दिशाचे अमंगल जे आहे
ते हळूहळू दूर झालेलं आहे. भगवत इत्युदिते सूर्ये नंदद्वारी व्रजौकसः. आता भगवान सूर्यदादाचा उदय झालेला आहे. नंदबाबा आणि उद्धव रात्रभर भगवंताच्या या स्मरणामध्ये, चिंतनामध्ये घडवून गेले होते. रात्र केव्हा संपली हे सुद्धा लक्षात आलं नाही. तेव्हा इतर जे लोक होते, जे आता आपल्या दैनंदिन व्यवहाराला लागले होते, त्यांनी पाहिलं की नंदबाबाच्या वाड्यासमोर एक मोठा सोन्याचा रथ उभा आहे. मगाशीच म्हटलं ना आपण की हे कर्मप्रधान होते, तर्कप्रधान होते, म्हणून त्यांना व्रजामध्ये आल्यानंतर खाली उतरून त्या मातेचं दर्शन घ्यावं असं वाटतं नाही. पण आपल्या रथावर जो रथ सोन्याचा रथ आहे त्यावर कितीतरी धूळ बसले हे त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे ज्ञानीमार्गी. आणि मग आता ते म्हणतात, मग आता लोक म्हणतात की एवढा मोठा रथ या ठिकाणी सुवर्ण रथ आलेला आहे. दृष्ट्वा रथम शातकौभम कौंभम. उद्धवांचा रथ जो आहे त्याचं नाव शातकौंभ. दृष्ट्वा रथम, दृष्ट्वा म्हणजे त्वांत प्रत्यय, दृष्ट्वा पाहिल्यानंतर, तो रथ पाहिल्यानंतर गावकऱ्यांच्या मनामध्ये आलं कस्यासम इति चाब्रुवन, की हा रथ कोणाचा आहे, हा या ठिकाणी कशामुळे आला, असं प्रत्येकजण चिंतन करू लागलं. गोपींनासुद्धा तेच वाटलं. प्रत्येकाला पूर्वीचा जो दिवस होता तो आठवला. असाच एके दिवशी रथ आला आणि तो नंदबाबाच्या समोर तो रथ उभा होता. आणि मग आमच्या लक्षात आलं की या भगवान श्रीकृष्णाने बलरामांना घेऊन जाण्यासाठी म्हणून अक्रूर या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता उद्या सकाळी अक्रूराच्या बरोबर हे दोघेही त्या ठिकाणी जाणार आहेत. सगळ्यांना खूप वाईट वाटलं. मागचा अध्याय आपण पाहिला तो. मग ते म्हणतात याचं नाव अक्रूर कोण ठेवलं, याचं कृत्यच सगळं क्रूर आहे असं त्या म्हणतात. आता त्या दिवसाची आठवण सगळ्याला झाली. अक्रूर आगतः किंवा यः कंसस्यार्थ साधकः. कंसाचा मनातलं जे इप्सित आहे, जे गुज आहे, ते सार्थक करण्यासाठी त्याने अक्रूराला पाठवलेलं होतं. अक्रूर आगतः किंवा, अक्रूर इथे आला का काय असं सगळेजण विचार करू लागले. येन नीतो मधुपुरीम कृष्णस कमललोचनः. कारण त्यांनी मधुपुरी म्हणजे मथुरा, त्या मथुरेमध्ये कृष्ण कमललोचनः, बलराम आणि श्रीकृष्णांना नेण्यासाठी पूर्वी असाच अक्रूरसुद्धा आला होता असं त्या लोकांच्या मनामध्ये आलं. तर दुसरी गोपी काय म्हणतं, ती म्हणते आता तो आम्हाला नेऊन काय करणार, कृष्ण बलराम तर अक्रूर घेऊन गेला आहे, आता पुन्हा जर अक्रूर आला असेल तर आता इथून कोणाला नेणार आहे. त्या ठिकाणी कंस मरण पावलेलं आहे, तर त्याचं पिंडदान वगैरे करायचं आहे का काय आपल्याला घेऊन जाऊन. कारण ते त्यांचे नातेवाईक आहेत, भगवान श्रीकृष्णाचे मामाच असणारे कंस आहेत. म्हणून व्रजवासिनी अशा प्रकारे बोलत होत्या. इति श्रीराम वंदितानाम उद्धवो अगात कृतान्हिक. असं त्या बोलत असताना त्याने पाहिलं की हे उद्धव जे आहेत सकाळी उठून आपलं अन्निक जे आहे, स्नान झालं, संध्या झालं, आता ते सगळं अन्निक आटपून ते आता समोर आलेले आहेत. असं सगळ्या स्त्रियांना, गोपींना त्या ठिकाणी सकाळी सकाळी येऊन दिसलं. तेवढ्यात नित्यकर्मे आटपून उद्धव ते बाहेर आलेले आहेत. अशा प्रकारे हा 46वा अध्याय, ज्या ठिकाणी उद्धव या नंदांच्या वाड्यामध्ये आलेले आहेत आणि भगवान श्रीकृष्णाने उद्धवांच्या ठिकाणी असणारे जे ज्ञान आहे त्याला भक्तीची जोड मिळावी, भक्तिप्रधानता आहे आणि भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव. या भक्तीमुळेच मनुष्य जो आहे तो देवत्वाला पावणार आहे. आणि म्हणून त्यांना या ठिकाणी कृष्णाने त्यांची योजना केली आणि ते उद्धव आता गोकुळामध्ये आलेले आहेत. आता पुढचा जो अध्याय आहे, अथ सप्तचत्वारिंशोध्याय, हा उद्धव आणि गोपी यांचा संवाद आणि भ्रमरगीत. आतापर्यंत फक्त रात्री येऊन त्या ठिकाणी राहिले आणि नंदबाबाशीच बोलणं झालेलं आहे, पण गोपींची अजून भेट नाही झाली. म्हणजे आता हा यांचा ज्ञानमार्ग आहे तो सोडून भक्तिमार्गाकडे जाण्यासाठी त्यांना गोपींचा आश्रय घ्यावा लागेल. कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर, एक एक गोपी के प्यार में बह गए कोटी कबीर. कबीरांचा हा दोहा आहे. कबीर म्हणतात
तुम्ही माझं कौतुक काय करता? त्या वृंदावनामध्ये एकेका गोपींचं कृष्णावरचं जे प्रेम आहे ते पाहून त्या प्रेमाने माझ्यासारखे बह गए कोटी कबीर. म्हणजे म्हणून नारद भक्तिसूत्रामध्ये यथा व्रज गोपिकानाम, भक्ती कशी पाहिजे? यथा व्रज गोपिकानाम, त्याची आठवण या ठिकाणी होते. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे नंदशोकोपनयनम नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः. 46वा अध्याय दशमस्कंदातील या ठिकाणी पूर्ण होतो. आता पुढच्या वेळेस उद्धव आणि गोपींचा संवाद आणि भ्रमरगीत हे आपल्याला पुढच्या आठवड्यात पाहायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणे आपण. श्रीराम जय राम जय जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी भवदल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनी रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा 12 कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती नाथही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय. हो.